हॅलो 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 या ठिकाणी वाई पश्चिम टेनिस क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार संतोष नामदेव चोरड इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या. आणि वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती असेल हॅलो आपण सर्वांनी मंचावर येऊन बसा प्लीज. जाऊया मॅच कडे. बिग मॅच, हाय व्होल्टेज मॅच आहे. फटका आलाय हो तिथे मात्र सतीसन डायरेक्ट हिट डायरेक्ट हिट डायरेक्ट हिट. काय गती आहे पा क्षेत्ररक्षणामध्ये हॅलो सतीसनच. इथे मात्र विकास वाशिवले कुठेतरी जोखीम पत्करली गेली होती परंतु इथे धावबाद होता होता हॅलो वाचले. खऱ्या अर्थानं मित्रांनो मोठी मॅच आहे, बिग मॅच आहे. कालच्या मॅच हॅलो मधून हॅलो हॅलो माईक काहीतरी चेक धडा चेक नक्कीच हॅलो. घेतला असेल. पुन्हा शॉर्ट पिच हो इथे मात्र कुठेतरी ऑन साइडला अभिनय खेळायचं होतं परंतु चेंडू मात्र जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. एक धाव घेतली जाईल. खऱ्या अर्थानं कालची मॅच सर्वांचा श्वास रोखून धरला होता. 26 धावा खऱ्या अर्थानं चेस करता करता खूप मोठा पराक्रम गाजवावा लागला. आता मात्र पुढे आहे हो हो हो. इथे मात्र काय घडलंय मी सँडिंग फटका पाहायला मिळाला. डॉट डिलिव्हरीची सांगता झाले. हाय व्होल्टेज मॅच असेल. ज्या प्रकारचे असरे 11 संघ खेळतोय ना मित्रांनो, थांबवलं जाईल का? कोण थांबवेल यांना? पाहिलं गेलं तर जसा ऑस्ट्रेलियाचा रथ एकदा सुसाट सुटला होता ना त्याच प्रकारची गती असते. वा सूर्य काय यार आपलातून इनसाइड आउट पॉइंट आणि कव्हरच्या मधून बेहतरीन अतिशय देखना दिमागदार चौका. विकास वाशिवले यांच्या बॅट मधून एक अप्रतिम क्रिकेट बुक शॉट पाहायला मिळाला. वा भाई वा सूर्य काय बॅट मध्ये ताकद आहे. सॉरी विकास ढवळे आडनाव आहे त्यांचं. तर या ठिकाणी नक्कीच विकास यांच्या बॅट मधून चांगला फटका आणि अभि तिथे जात आहेत. नक्कीच काहीतरी मंत्र दिला. यस तू करू शकतो, तुझ्या बॅट मध्ये ती ताकद आहे. पुढचा चेंडू फटका सुरेख आहे. इनसाइड आउट खेळाय. नो मॅच एरिया. वन बाउन्स लॉंग ऑफ सीमा रेषा बाहेर चौकार. हॅलो हॅलो कारण जसं जवळ धरेल ना षटक क्रमांक 1 मात्र संपुष्टात आलंय. पहिल्या हॅलो यस अखेरीस धावसंख्या मात्र बिनबाद 11 असं समीकरण आपण नक्कीच स्कोरबोर्डला पाहतोय. नवीन गोलंदाज सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्या बॅट मधून खरोखरच तुफानी तुफानी हल्ले झालेत आज. आणि खऱ्या अर्थानं का या खेळाडूच्या पाठीमागे खूप मोठं वलय आहे. अतिशय चांगला कव्हर ड्राईव्ह तिथे मात्र नितीन सनस पहा जीवाची पराकाष्ठा केली जाते. माहिती आहे खूप महत्वाची मॅच आहे. या स्टेजला सर्वतोपरी प्रयत्न 100% द्यायचा आहे आणि त्याच पद्धतीचे नक्कीच प्रयत्न केले जातात. मित्रांनो उगाच नाही यश आपल्या पारड्यात पडत आणि मिळालेलं यश टिकवणं हे खूप मोठं असतंय. कंपल्सरी खऱ्या अर्थानं इनफॉर्म राहणं. ओ आता मात्र विकास ढवळे थोडस नक्कीच डायरेक्ट हिट होणार आहे का? नाही. इथे मात्र प्रयत्न तर केले परंतु सरळ अंगावरती आलाय. सतीशला माहिती होता हिट होणार आहे परंतु नक्की स्माइल पाहायला मिळाली थोडीशी. ते वाचलेत म्हणेल कारण सतीश सनस एक खरोखरच अप्रतिम ऑलराऊंडर आहेत. सातत्य टिकवलंय. गेल्या 10 वर्षापासून ह्या नावाच्या पाठीमागे वलय आहे मित्रांनो. सातारा जिल्हा वाई टेनिस क्रिकेट त्याचबरोबर नवी मुंबई. अभि हो 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 इथे काय घडलं तर डॉट डिलिव्हरीची सांगता झाली आहे. एस्टेनच्या मागे अप्रतिम कामगिरी. प्रशांत अर्थातच आमच्या नाना चौधरी यांचे नाहीत ना प्रशांत सनस आहेत. यस 2 प्रशांत आहेत. आता मात्र हो 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 अभि 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 नाही तो कभी मेरे दोस्त
खऱ्या अर्थानं ही आहे अस्तित्वाची लढाई आणि तुम्ही 2 मॅचेस जिंकून ज्यावेळेस येता आणि कालच्या दिवसापासून खूप चर्चा विनिमय मस्कती झाल्या असतील, चुका शोधल्या गेल्या असतील वाशिवली संघाकडून. आता अभिला इथे मात्र फ्रंटला यावं लागेल, लीड इन करावं लागेल टीम साठी. ओहो फटका फसलाय इथे मात्र प्रशांत चौधरी जात आहेत, नो डाऊट जेल असणार आहे. यस इथे मात्र अभि यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. या ठिकाणी पहिला विकेट, पहिला हादरात पहिला धक्का बसलाय टीम वाशिवली संघाला. आता मात्र भगवान ढवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जबाबदारी आता घ्यावी लागेल सिनियर खेळाडूंना म्हणेन, कारण अभिनी निराश केलंय. तुम्ही असा फटका मारताय तर चेंडूची लाईन मध्ये जा, थोडसा पाठीमागे राहून खेळल्यामुळे नक्कीच चेंडू हवेमध्ये जास्त गेला, उंची गाठली गेली परंतु लांबी गाठता आली नाहीये. आणि खऱ्या अर्थानं या 2 टीम्स आहे ना कित्येकदा आमने सामने आल्यात. पारड नक्कीच लेखाजोखा नाहीये माझ्याकडे, परंतु बऱ्याचदा खऱ्या अर्थानं या 2 टीम मध्ये भिडत झाली आहे. काही वेळेला वाशिवली संघाने विजय प्राप्त केलाय, काही वेळेला असरे 11नी, परंतु आजच्या कंडिशनला टीम असरे संघाची बाजू भक्कम आहे. फुलटॉस हो इथे मात्र ऑफ साइडला खेळणारा चेंडू इथे मात्र कुठेतरी ऑन साइडला फिरवायचा प्रयत्न झाला भगवान ढवळे यांच्या माध्यमातून आणि आले निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र सतीश सनस म्हटलं जातं ना की एखादा व्यक्ती काहीतरी घेऊन येत असतो आणि सगळं यश त्याच्याच पारड्यात पडतं, अशी स्थिती आहे. चेक करायला लागणार आहे सतीश सनस यांना किसे, कारण गोलंदाजी पण भारदार होते, फलंदाजी सुद्धा भारदार होते. एखादे लिंबू मिरची तर नसेल ना, परंतु नाही मित्रांनो एक मजेचा भाग आहे. या मागे त्यांची मेहनत खूप आहे, खूप मेहनत केली जाते सतीश सनस यांच्याकडून. सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न सातत्याने सतीश करतात. आम्ही कित्येक काळापासून बघतोय, अनुभवतोय. आणि आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. नितीन सनस पहा पहिल्या 2 मॅचला राखून ठेवलं होतं, आता काढले आपलं प्रमुख अस्त्र. हो चेंडू हवेमध्ये आणि 2 खेळाडू, कॉलिंगचा भाव. आणि इथे मात्र विकास ढवळे बॅक टू द पवेलियन. यासाठीच ठेवला होता आम्ही हुकमी एक्का. म्हटलं जातं ना की नितीन सनस यांचा खरं जादू आहे बोटांची, त्यांच्यामध्ये सातत्यानं चेंडूला मुवमेंट करतात आणि या एक मोठ्या स्टेजला एका मोठ्या मॅच मध्ये त्यांना प्राचारण केले. खूप प्रदीर्घ अनुभव आहे नितीन सनस यांच्याकडे आणि तो दाखवलाय. पहिला चेंडूवरती एक मोठा मोहरा खऱ्या अर्थानं माघारी पाठवलाय. विकास यांना खूप काही करणं गरजेचं होतं. कालची जी हराखेरी झाली त्यातून काहीतरी बोध घ्यायचा आहे, परंतु आता मात्र तुम्हाला असरे संघाबरोबर भिडायचं आहे, 2 हात करायचे आहे, हत्यार मात्र टाकायचं नाहीये. जे होईल ते होईल, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे. डावखुऱ्या हाताचे फलंदाज आनंदा वाशिवले. गोलंदाजी ट्रॅक वरतून नितीन दादा सनस. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती हे विकास सारखा मोहरा माघारी पाठवलाय. उभं राहावं लागेल कोणाला तरी. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धाव संख्या फक्त आणि फक्त 13 आहे. ओ कुठेतरी ऑफिसच्या बाहेर ठेवण्याचा वायडिश वारकर. वा इथे मात्र नक्कीच मी उगाच नाही, ज्यावेळेस गोलंदाजी सुद्धा दिली नव्हती ना त्यांना त्याच वेळी मी सांगितलं होतं की नितीन सनस यांचं षटक आलं नाहीये, परंतु खऱ्या अर्थानं सतीश सनस यांची रणनीती फार वेगळी असते मित्रांनो. आणि त्याच पद्धतीनं पहा एका महत्वाच्या क्वालिफाय जी मॅच आहे त्यामध्येच नक्की नितीन सनस यांना प्राचारण केलंय. आनंदा यांना उभं राहावं लागेल. हो इथे मात्र चांगला फटका आहे. तिथे मात्र स्क्वेअर लेग फाईन लेग रिजन खाली आहे. बाउंड्री लाईनला मात्र क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव नाही, थांबवलंय भगवान ढवळे यांनी. परंतु मी तर म्हणेन हे षटक जसं एका दुक्याने खेळून काढलं पाहिजे. तुम्हाला थोडं समाधानकारकडे जायचं, कारण तुम्हाला वाटेल हा माझ्या बॅटच्या रडार मध्ये आलाय चेंडू, परंतु मुवमेंट होते आणि तिथे फसगत होते. लक्षात घ्या मित्रांनो, कारण हुकमी एक काय गोलंदाजी मध्ये टीम आसरे संघासाठी, कारण स्टार्टचा जो गोलंदाजीचा झोन असतो तो काही होऊ शकतंय, परंतु नंतर मात्र हाणामारी असते. मी म्हटलं ना कसं वाटेल तुम्हाला चेंडू बॅटला आलाय आणि तीच चुकी भगवान ढवळे करतायत पुन्हा एकदा. असं वाटलं या नक्कीच फटका आलाय परंतु फसलाय. मुवमेंट होते, कंटिन्यू मुवमेंट असते. हाताच्या बोटांची जादू सातत्यानं दाखवली आहे, परंतु
खऱ्या अर्थानं एमसीसी वाशिवली टीम खऱ्या अर्थानं कोणताही अभ्यास कोणताही मुवमेंट करत नाहीये. एवढ्या मोठ्या स्टेजला आलात तुम्ही, खऱ्या अर्थानं एक बिग टीम आहे. आतापर्यंत टीम वाशिवलीचं खूप नाव आहे आणि मोठमोठी नावं मैदानाच्या आतमध्ये येत आहेत खरी, परंतु इथे मित्रांनो सन्मानजनक खेळावं लागेल तुम्हाला. कालपासून वाशिवली गावा तुमच्या ज्या टीमचे सर्व पाठीराख आहेत ना, नक्की चर्चेमध्ये आहात तुम्ही. आता मात्र नवीन फलंदाज गणेश. यावरती या प्लीज, या वेळ आता अंधार होत आलाय बघा. या सीधा अपील तर केली जाते परंतु साप फेटाळली जाते. आपण पुढचे लॉट सोडूया या प्लीज, विनंती असेल. आणि टीम मला वाटतं डीसीसी जांभळी टीम कोंडवली ना, हा टीम जय महाराष्ट्र कोंडवली आणि आसरेगावचे प्रतिनिधी इथं आहेतच. हे पहा टीम जय महाराष्ट्र कोंडवली डीसीसी बॉय जांभळी दोन्ही संघाच्या प्रतिनिधी या. आम्ही इथे टॉस करतोय, एक विजेता चिठ्ठी टाकली जाईल या दोन संघांमध्ये, जो विजेता होईल त्याच्यासाठी, आणि त्या दोन टीमचं नाव टाकलं जाईल. आम्ही इथे लॉट्स करतोय, प्लीज या. आणि मी विनंती करेन कमिटीला, वाई असोसिएशनची कमिटी, आपण एक प्रतिनिधी वरती या प्लीज. कोण पण आदित्यजी एक दोघे जण कोणी वरती या, कारण आम्ही इथे लॉट्स करतोय. दोन टीमचे प्रतिनिधी या, टीम कोंडवली टीम डीसीसी बॉय जांभळी आणि आश्रय संघाचा 12वा प्रतिनिधी सतीशजी इथे उपस्थित आहे. हा इथे आहेत, लक्ष देतात. यस, नो डाऊट. ओके ठीक आहे. या षटकानंतर आपण या ठिकाणी नक्कीच लॉट्स करूया, तोपर्यंत तयारी नक्कीच. रमेश सनस कोंडवली, जय महाराष्ट्र कोंडवली, जय महाराष्ट्र कोंडवली. ओ हो वेगळीच धाटणी खेळायचं होतं. डीसीसी जांभळी, डीसीसी जांभळी, जांभळी टाका आणि एक विजेता संघ टाका. ओ चांगला फटका आहे. यस, इथे मात्र सुरेख फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हर आहेत. एक धाव घेतली जाईल. आता स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतील. मला वाटते शेवटची 4 चेंडू. धावसंख्या फक्त आणि फक्त 17 आहे. पुन्हा एकदा कालचाच किता गिरवला गेलाय. इथे मात्र फटका आलाय. तिथे मात्र फाईन लेग रिझन कडे जाईल. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून चेंडू चाललाय. पाठलाग तर 2 क्षेत्ररक्षक करतात. फील्ड झाले, फेकी होईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. आणि हो इथे मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. 3 विकेट्स इथे नक्कीच 3 रन्स मात्र घेतल्या गेल्या. धावसंख्या मात्र 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. उर्वरित 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येतील का? यस, 2 षटकार मारायचे आहेत. कम से कम 30+ आकडा ठेवायचा आहे. खऱ्या अर्थानं काय घडेल काय बिघडेल. आनंदा इथे मात्र डावखुरे आताचे फलंदाज. चला चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील आपल्याला. ओ इथे मात्र जेल, इथे नाही. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग ठेवली जात. काय घडेल, फक्त एक आणि एकच धाव आहे. कुठेतरी अशा पद्धतीची ज्यावेळेस फलंदाजी होते ना मित्रांनो, तर खऱ्या अर्थानं आलेल्या सर्व प्रेक्षक मायबाप असेल, सर्व आपले पाठीराखी असतात. खऱ्या अर्थानं युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहणारे प्रेक्षक असतात. सर्वांची निराशा होत असते. कुठेतरी भारदार हो पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे परंतु तिथे नो मॅन्स एरिया आहे. किती धावा धावल्या जातील? धावा धावा धावायचं आहे, धावायचं आहे, फक्त धावायचं आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेवर धावसंख्या 23 ऑन स्कोर बोर्ड. आपण पाहिलं तर 25 धावा सतीश सनस इंडियासाठी फक्त 2 षटकांसाठी
म्हटलं जातं, कारण सातत्यानं चांगली फलंदाजी झाली. अप्रतिम खेळाचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवलंय सतीश सनस यांच्या माध्यमातून. रमेश सनस पुन्हा एकदा निघतायत. आता मात्र जोरकस फटका आलाय, मोठा गॅप आहे, तो भेदला गेलाय. ओ हो, हळू 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 प्रशांत. इथे मात्र नक्कीच धाव संख्या मात्र 4 ने पुढे सरसावेल, परंतु कोणी सांभाळून मित्रांनो आउटफील्डला बाउंड्री लाईनला जात असताना थोडासा सांभाळा. खऱ्या अर्थानं विनंती असेल आपल्याला. तर धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या स्कोर बोर्डती लागली आहे. (27) ऑन स्कोर बोर्ड. 27 धावा धावफलकावरती, 28 धाबींचा आव्हान असेल येणाऱ्या खऱ्या अर्थानं 24 चेंडू मध्ये. काय रणनीती हाकली जाईल मधल्या वेळामध्ये आपण लॉट्स करायचे आहेत का आयोजन समिती? तर चला आयोजन समिती आपण लवकर डिसिजन घ्या, थोडस स्पीड देऊया आपण. टीम वाशिवली संघ मैदानाच्या दाखल तर झालाय. फील्ड प्लेस लवकरात लवकर सजवून घ्या. चला आयोजन समिती या, आपण वरती या, लॉट्स करून घ्या. कोण आहे? अंकुश. चला आयोजन समिती आपण या, चला प्लीज. कोणाकडे? चला टीम जांभळी, कोंढवली, त्याचबरोबर विजेता संघ अशी चिठ्ठी आम्ही या ठिकाणी उडवतोय. इथे मात्र तिन्ही संघाचे प्रतिनिधी आहेत का पहिलं बघून घ्या. चला टीम या. डीसीसी आलेत, कोंढवली आलेत, आसरे 11 आलेत. चिठ्ठ्या कुठे आहेत? या इथे मात्र तिथे घ्या बरं. एक चिठ्ठी उचलून घ्या. कोण फायनलला जाईल त्याचं नाव डिक्लेअर करा. यस. छोट्या मुलाला कोणाला उचलाय सांगा. छोट्या मुलाला घ्या कोणाला तरी. त्या समीर जाधवांचे चिरंजीव आहेत वाटते, त्यांना घ्या. पाठवा इकडे समीरजी. उचलून स्टेजवरती ठेवा त्यांना. या भविष्यामध्ये वेलंग संघाचं नेतृत्व त्यांनाच करायचंय. इथे मात्र फायनल साठी एक चिठ्ठी उचलली जाईल. 3 चिठ्ठ्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. छोटे समीर. चला थोडं स्पीडअप घ्या, मॅच कडे जाणार आहोत आपण. एक चिठ्ठी उचलून सांगा कोण जाईल या वाघेश्वरी चषक 2024च्या फायनल मध्ये. त्याचं नाव डिक्लेअर केलं जातंय. आणि इथे मात्र टीम जय महाराष्ट्र कोंढवली हा संघ जातो या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. खूप खूप अभिनंदन असेल. आणि तिथे मात्र ब्लास्ट 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 होतोय. नाव आहे सतीश बबन सनस. ब्रँडेड षटकार मोजता मोजता आज आमच्या नाकी न आलेत. फक्त षटकारांचीच भाषा. या टीम कोंढवली 11 संघ हा जाऊन पोहोचलाय फायनल मध्ये. म्हणजेच ह्यामध्ये विजेता संघ होईल तो खेळेल डीसीसी बॉयज जांभळी या संघाबरोबर सेमी फायनल. पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट. गोलंदाज प्रदीप, कालच्या दिवसातील हिरो. पुन्हा शॉट पीस. हो बापरे, लांब लचक. मीटर मोजायला आमच्याकडे मापच नाहीये. वा बाय वा. नाव आहे सतीश सनस. चेंडू द्या, नवीन चेंडू द्या. बघा आला तर बघा, तोपर्यंत पोहोचवा. चला बाहेर गेलाय पूर्ण. खालतून नवीन बॉक्स काढा. सतीश सनस छागे
नाव तर आहेच, परंतु नावाला तिथे कामगिरी पण तशी करावी लागते मित्रांनो. तुम्ही जर शॉर्ट पिच टाकाल ना तर इथे तुम्हाला चेंडू सर्व बाहेरूनच आणावे लागतील मित्रांनो. प्रदीप यांना काहीतरी बदल करावा लागेल. तुम्ही लक्ष फक्त दिलंय 28 धावांचं आणि त्यामध्ये जर अशा शॉर्ट पिचची गोलंदाजी झाली तर इथे मात्र तुम्हाला सर्व चेंडू बाहेरून आणावे लागतील. पुन्हा एकदा प्रदीप निघतायत. सतीश यांच्यासाठी काय येईल? वायडी शॉर्कर येईल का? नाही नाही नाही, षटकारांची हॅट्रिक नोंदवली जाते. मी कालपासून सांगतोय काहीच बोध घ्यायचा नाही वाशिवली संघाला. पा सर्व शॉर्ट पिचला षटकार येत आहेत तरी सुद्धा तीच री ओढली जाते. प्रदीप कडून कोणतीही लाईन मध्ये बदल केला गेला नाही, फक्त चेंडू बाहेरून आणायची आहेत. आणि खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक आतमध्ये का ठेवलेत आम्ही, हा प्रश्न निर्माण झालाय कर्णधाराला. वा, सतीश सनस ब्रँड आहे. अंकुश आपल्या कर्णधाराला इकडे पाठवून द्या. यस, इथे मात्र सतीश सनस जेवढ्या लवकर मॅच संपवता येईल तेवढा प्रयत्न सातत्याने केला जातोय, परंतु त्यांच्या नावापुढे ज्या धावा जमा होत्यात ना मित्रांनो, तर या स्पर्धेच्या मालिका वीरकडे घेऊन जात असतात आणि कायम त्यांचं लक्ष त्या गोष्टीकडे असतंय मित्रांनो. मी सांगेन उगाच नाही मोठं नाव होत मित्रांनो, त्यासाठी खऱ्या अर्थानं मेहनत आणि एक परफॉर्मन्स द्यायचं जे आपली टक्केवारी असते ना ती 100% पाहिजे. प्रदीप आता काय करतील? पुन्हा शॉर्ट पिच आहे परंतु फटका फसला. आता क्षेत्ररक्षक सज्ज नाही आहेत. आता थोडासा बदल होईल, फक्त 1 बाउन्स जाईल, परंतु चारही चेंडू हाफ पिच ट्रॅकर. ना गती आहे ना मुवमेंट आहे, काही नाहीये. खांदे झुकलेले आहेत टीम वाशिवली संघाचे. मी तर खऱ्या अर्थानं सांगेन की विचार खऱ्या अर्थानं तुमच्या टीम मीटिंग्स मध्ये झाला गेला पाहिजे. या ज्याच्यावरती जबाबदारी येते ना त्यांनी 100% पार करा मित्रांनो. ह्या चेंडूवरती षटकार येईल, विन द मॅच होईल. हो हो हो, वा बाय वा, टाळ्यांचा कडकडाट कडकडाट आणि कडकडाट झाला पाहिजे. इथे मात्र सतीश सनस यांच्यासाठी बोलल तेवढं मित्रांनो कमी आहे. वा, इथे मात्र ब्रँड का म्हटलं जातं. मी फक्त माझ्या गावासाठी नाहीये तर आज वाई असेल, सातारा असेल, नवी मुंबई असेल, या खऱ्या अर्थानं संपूर्ण विभागामध्ये का आज सतीश सनस यांचं नाव आदराने घेतलं जातं. खरोखरच अप्रतिम, हा अप्रतिम, लाजवाब. आणि या ठिकाणी दोन्ही कॅप्टन्स, चला टीम आसरे संघ, टीम डीसीसी बॉयज जांभळी, दोन्ही संघाचे कर्णधार खूप वेळ वाचवलाय आमचा म्हणेन सतीश सनस. आणि आपण मला वाटतंय मॅन ऑफ द मॅच मागचा पण राहिलाय का बघा. हा, एकदम सतीशला सगळे गोळा करून द्या. कारण चला दोन्ही संघाचे कर्णधार. हॅलो हॅलो, मॅन ऑफ द मॅच ऑफ दिस मॅच, वन अँड ओनली मिस्टर सतीश सनस. आपण 5 चेंडू 28 धावा. टॉस करून घेऊ आपण, लगेच जायचं आपल्याला, वेळ नाही घ्यायचा. या ठिकाणी कोण मागेल? यस, डीसीसी जांभळी. स्पिन द कॉय, हेड द कॉल, आणि इथे हेड येतोय. काय निर्णय असेल? काय घेता? यस, क्षेत्ररक्षण. चला चला, दोघांनी तयारीला लागा प्लीज, विनंती असेल. आणि नाना विनंती, टीम बरोबर थांबताय का? ठीक आहे. आपण पाहतोय सेमी फायनल. इथे मात्र रंगते एका बाजूला डीसीसी जांभळी, विपक्ष